नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा आज व्हिजिट करतात आपल्या चॅनलला त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला मित्रांना शेअर करा. आजचा टॉपिक आहे ऑनलाईन रमी, सुखी संसाराची होळी. आजकाल तुम्ही बऱ्याच ठिकाणी टीव्हीवर इकडे तिकडे रमी आणि ऑनलाईन गेम संदर्भात माहिती ऐकत असाल. ऑनलाईन रमीबद्दल आजवर ऐकून होतो, पण त्याचे भयानक परिणाम आणि त्यातून निर्माण झालेल्या आगीच्या ज्वाला आता आपल्या सर्वांच्याच घरापर्यंत आल्यात असं वाटत आहे. आजच्या धगधगीच्या जीवनात जीवन सुखकर व्हावं, लवकरात लवकर कोणतेही काम न करता केवळ ऑनलाईन गेम खेळाच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याकरिता लोकांच्या, विशेषतः युवा वर्गाचा कल ऑनलाईन गेमिंगकडे वाढलेला दिसतो आहे. लहान मुलांच्या उन्हाळ्यातील सुट्ट्या अथवा रेल्वे प्रवासादरम्यान टाइमपास म्हणून खेळले जाणारे खेळ म्हणजे लुडो, सापशिडी, तीन पत्ती अशी ओळख होती. आता याच खेळांचे इंटरनेटच्या युगात ऑनलाईन स्वरूपात जुगारात रूपांतर झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात युवा पिढी या ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित झाली असून यामध्ये किशोरवयीन मुलांचे प्रमाण देखील मोठे आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे स्किल गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ऑनलाईन गेमच्या नादात अनेकांचं आयुष्य खेळ होत आहे. अनेकांना इझी मनीच्या आकर्षणामुळे व्यसनाधीन बनवत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक जण या ऑनलाईन सट्टेबाजीकडे ओढले गेले. केवळ युवकच नाही तर लहान मुले सुद्धा यामध्ये मानसिकदृष्ट्या आजारी होण्याकडे प्रवास करीत आहेत. सोशल मीडियाचे साधनांचा जसे व्हॉट्सअप, मेसेंजर, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादीद्वारे नामांकित सेलिब्रिटीच्या ॲडच्या माध्यमातून ऑनलाईन बनावटी गेमिंग ॲपमध्ये खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केली जाते आणि विश्वास दिला जातो की यात कुठल्याच प्रकारचा धोका अथवा फसवणूक नाही. तर बरेच लोक त्यांचे कंपनीचे ॲपद्वारे श्रीमंत झालेले आहेत, ज्यामुळे विशेषतः युवा वर्ग, नागरिक अशा गेमिंग ॲपवर विश्वास ठेवून लवकर श्रीमंत होण्याच्या नादात याकडे ओढले जातात आणि स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतात. रमीवर विश्वास बसावा म्हणून ते भामटे लोक काय करतात तर अधूनमधून एखाद्याचा फोटो टाकून याला 1 कोटी मिळाले असं जाहीर करतात. ते पाहून तुम्हालाही खरं वाटतं आणि अजून तुम्ही खेळ खेळण्यामध्ये जोशात येता. पण असं मुळात तसं कुणी 1 कोटी जिंकलेलं नसतातच. तर तो फोटोतील मुलगा हा त्या भामट्या गँगचाच एखादा मुलगा माणूस असू शकतो. ह्यामध्ये होतं कसं बघा. आता आपण इझी मनी बघितलं, बनावट गेमिंग बघितलं. आता याचा भयानक परिणाम कसे असतात आणि हे होतं कसं हे आपण बघू. हे थोडंसं मोठं करून घेऊ. वेट. याच्यामध्ये आपण हे इझी मनी आहे म्हणून लोक ओळखतात, बनावट गेमिंग झालं. आता आपण याचे भयानक परिणाम काय होतात ते बघूया. सुरुवातीला रमीवाल्या लोकांकडून तुम्हाला खरोखरच 1000-2000 रुपये जिंकून दिले जातात. मध्येच 500 वगैरे रुपये हरवून ते काढून पण घेतात. असं उंदराला जसं मांजर खेळवतो आणि शेवटी मारतो तसंच हे लोक करतात. 5,000 द्यायचे, 1000 परत घ्यायचे, पुन्हा 4,000 द्यायचे, 500 काढायचे. असे करत करत तुम्हाला हळूहळू त्यात गुंतवत नेऊन एकदा का 25-50 हजारला तुम्हाला चुना लावला की त्यांचं काम सोपं होतं. ते म्हणतात, आता तुम्ही प्रमोशन होऊन वरच्या क्लासमध्ये तुम्हाला एंट्री केली बरं का. इथं तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त दराने पैसे रिटर्न मिळण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी पूर्वीसारखे 1000-500 रुपये तुम्हाला इथं लावता येणार नाहीत. तर 10,000च्या पटीत लावावे लागतील आणि तिथंच तुम्ही ह्या आमिषाच्या मोहात पडता. कारण 10 लावले तर तासाभरात 15 रिटर्न मिळणार आहेत, हे गाजर तुमच्या समोर ठेवलेलं असतं. आणि गंमत म्हणजे तिथेही पुन्हा त्यांचा तोच खेळ सुरू होतो. बरेच काढून घ्यायचं आणि पुन्हा द्यायचं, पुन्हा काढायचं, पुन्हा द्यायचं. मग तुम्हाला लाख, 2 लाख, 4 लाख अशा मोठ्या रकमेनं लुटलं जातं आणि मग त्यावेळी तुम्ही जागे होता आणि मग कळतं की तुम्ही मोठ्या खड्ड्यात पडलाय. कुणाला सांगताही येत नाही. ज्याच्याकडे उसने पैसे घेऊन रमी खेळलो ते लोक आता तुमचे कॉलर धरायला पुढे येतात. शेवटी जगणं नकोस होतं आणि आत्महत्येचा विचार तुम्ही करता. एक अशा काही गोष्टी यामध्ये घडलेल्या आहेत. ह्या भयानक परिणामाचे आजूबाजूला तुम्ही पेपरमध्ये सुद्धा वाचत असाल. मध्ये एक मी वाचलं होतं की 47 लाखाचं पॅकेज असलेला एक इंजिनियर होता. रमीच्या व्यसनात अडकून त्यानं थोडे थोडके नव्हे तर 4 कोटी रुपयेचं नुकसान करून घेतलं.
त्यातून त्यानं आत्महत्या केली. बायका, मुलं, घर सगळं रस्त्यावर आलं. इतकं भीषण हे आहे. अजून एक परवा पेपरमध्ये एक वाचलं, की बापानं कष्टानं कमावलेली जमीन पोरानं अर्जंटमध्ये कवडीच्या भावानं गमावली. आणि दुसऱ्या एका तरुणीने ऊसतोडीसाठी घेतलेली जी उचल असते, ती उचल ऑनलाईन जुगारात घातली. त्याच्या बायकोनं कसंबसं मंगळसूत्र विकून संसार वाचवला. आता कायदा काय सांगतो या गोष्टीला? ड्रीम इलेव्हनच्या सट्टेबाजीला सुद्धा न्यायालयाने कौशल्यावर आधारित खेळ म्हणून 2020 मध्ये मान्यता दिली. यावेळी अधिक ताकदवान जाहिरातींच्या माऱ्यासह अनेक लोकांचा गेम करण्याच्या तयारीने ते ड्रीम इलेव्हन वाले मार्केटमध्ये उतरले. खूप मार्केटिंग केलं, प्रचंड सगळे तिकडे जाहिरात वगैरे. सट्टेबाजी प्रतिबंध करणारा कायदा प्रत्येक राज्यामध्ये वेगळा आहे. केंद्र सरकारचा सुद्धा एक वेगळा कायदा आहे. आणि हे सगळे कायदे जुने आहेत आणि टोटली कमकुवत आहेत. हे या ऑनलाईन गेमवाल्यांचं काही बिघडू शकत नाहीत. त्यामुळे आता एक रिक्वेस्ट आपल्याला एक अशी आहे, की आपल्या आजूबाजूला मित्र, भाऊ, ओळखीचा कुणीही रमी खेळताना ऑनलाईन जुगार खेळत असेल तर त्याला थांबवा. आणि तुम्ही जर आता त्याला थांबवलं नाही ना, तर आयुष्यभर त्याला न थांबवण्याचं सत्य तुमच्या मनात राहील. आ थांबवण्याचं सल्य तुमच्या मनात राहील. कारण हा एक ऑनलाईन जुगार एक दिवस त्याच्या संसाराची होळीच करणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, लोन जे लोकं ऑनलाईन रमी खेळतात किंवा ऑनलाईन गेममध्ये पैसे गुंतवतात आणि हे ऑनलाईन गुंतवताना तुमच्या बँकेच्या मध्ये ट्रान्झॅक्शन्स दिसतात. हे जर ट्रान्झॅक्शन तुमच्या बँकेच्या ह्याच्यामध्ये दिसले, तर तुम्हाला कुठलीही बँक लोन देत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं घ्या. लक्षात ठेवा, कुठलंही पर्सनल लोन होणार नाही. त्यामुळं ऑनलाईन रमी किंवा कुठल्याही गेमचे जे काही पैसे तुम्ही जुगारावर लावणार आहे त्याची एंट्री तुमच्या बँक ट्रान्झॅक्शन मध्ये दिसता कामा नाही. जर ती बँक ट्रान्झॅक्शन मध्ये दिसली तर तुम्हाला लोन मिळणार नाही. मी आता गेली कित्येक मी बघतोय लोन करताना कित्येक ऍप्लिकेशन्स सगळं चांगलं आहे, सिबिल चांगलं आहे, सॅलरी चांगली आहे, कंपनी चांगली आहे, परंतु ऑनलाईन रम्मीमध्ये खेळण्याची सवय लागलेली आहे आणि त्याचे जे ट्रान्झॅक्शन एंट्री आहेत ते त्यांच्या बँक ट्रान्झॅक्शन मध्ये होतात आणि ते बँक ट्रान्झॅक्शन मुळे त्यांचे लोन रिजेक्ट झालेले आहेत. त्यामुळे अडचणीच्या वेळी जर पैसे लागले लोनच्या माध्यमातून तर खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होईल. तर तुम्ही आतापर्यंत हे सगळं व्हिडिओ एवढा वेळ बघितला त्याबद्दल तुमचा धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या महत्त्वाच्या मित्रांना शेअर करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि जे लोक पहिल्यांदा चॅनलवर आलेले आहेत त्यांना प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खूप महत्त्वाचे व्हिडिओज, तुमच्या कामाचे व्हिडिओज या चॅनलवर टाकत असतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.